तर या ना बसा. सर तुमची एक आम्हाला स्टोरी सांगा. म्हणजे रील स्टार म्हणजे माझं लहानपणापासून स्वप्न होतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा इंस्टाग्राम नव्हतं त्या आधीपासून माझं स्वप्न होतं की आपण रील स्टार होऊया. मग त्यासाठी मी काबाड कष्ट केले, अक्षरशः काबाड कष्ट केले. मला घरातून भरपूर सपोर्ट होता, पण त्यांनी नंतर माझे वर्तन म्हणजे एकदम ते व्हिडिओ बघून अनसपोर्ट करून टाकलं. मी अक्षरशः तुम्हाला सांगतो एवढी केस केलेली, एवढी कारण मला ते असं कॅमेराभोवती असं मान डुलवून सगळं करायचं होतं. पण त्यात ते झालं, अनसपोर्ट झालो मी. पुढच्या ह्याच्यात अक्षरशः मी चौकातून जायचो ना तेव्हा काय व्हायचं, ते चौकातली मुलं हसायची अक्षरशः माझ्या या केसांवर. मग मी म्हणलं एकतर आपण चौकात जायचं बंद करायचं, नाहीतरी चौकातली पोरं गायब करायची. पण त्यातलं मी काहीही करू शकलो नाही. करायचं तर ठरवलेलं, त्यातलं मी कोणाचं काही करू शकलो नाही. मग मी रील्सच्या व्ह्यूज वाढवण्यासाठी देवळात जाऊन नारळ फोडलं. नारळ पावला पण देव काय नाही मला पावलं. पण तरीही मी सोडलं नाही. तरी तसंच चालू ठेवलं रील्स बनवायचं. अक्षरशः पुढे सर ते मान डुलवून असं व्ह्यूज वाढवेन, म्हणजे व्ह्यूजच वाढत नव्हते. त्यामुळे मी एकामेकाचं डायलॉग ढापायला लागलो. पण ढापूनही काय उपयोग झाला नाही, व्ह्यूज ढासळायला लागल्या. मग ठरवलं आता आपण त्याच्यापेक्षा मोठं ध्येय ठेवलं पाहिजे. पिक्चर सर थांबा सर, माझंच पूर्ण असं कुठं असतं? इंटरव्ह्यू. सर कुठं चाललाय तुम्ही? अहो ते पिक्चरची स्टोरी राहिली अजून.